आज सकाळी सकाळी अक्कलकोट स्वामींचं मनसोक्त दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि प्रवास थेट नेऊन सोडतो तो सोलापुरात विके कलेक्शनमध्ये. सोलापूर मुंबई ही ओळख कशी झाली तर सगळी सुरुवात झाली आईच्या साड्यांच्या प्रेमापासून. ऑनलाईन रील्स व्हिडिओज पाहणं, कमेंट करणं, ऑर्डर करणं. विके कलेक्शन आता आईच्या रोजच्या रुटीनचाच. आणि आज तोच योगायोग. स्वामींच्या दर्शनानंतर प्रत्यक्ष दुकानात भेट द्यायची संधी मिळाली. दुकानात पोहोचतात मिळालेलं प्रेम, वेलकम, गप्पा आणि एकापेक्षा एक सुंदर साड्यांचं कलेक्शन. आईला साड्या म्हणजे जीव की प्राण. वरून आज तिचा वाढदिवस, म्हणून ठरवलं आज साड्यांचा बड्डे गिफ्ट. आम्ही सर्वांनी खूप साड्या पाहिल्या. काहींचे डिझाईन इतके क्लासी होते तर काहींचे रंग इतके सुंदर की नजरच हटेना. एकापेक्षा एक सुंदर साडी आणि त्याहूनही जास्त वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन. हे सगळं पाहून खरंच आश्चर्य वाटलं. असं वाटलं इतक्या स्वस्तात एवढ्या सुंदर साड्या कशा? आणि वरून क्वालिटी तर एकदम टॉप क्लास. खरं सांगायचं तर विके कलेक्शनचं कलेक्शन खूपच युनिक आहे. शॉपिंगच्या मध्ये गप्पा गोष्टी सुरू झाल्या. हसत खेळत वेळ कसा गेला कळलंच नाही. आणि तेवढ्यात चैत्राताईंनी सहजच त्यांच्या मिस्टरांना फोन केला, केक आणायला सांगितलं आणि आम्हाला मात्र काहीच कल्पना. आणि अचानक सरप्राईज मिळालं. आईचा बर्थडे सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट केला. केक कटिंग, स्टाफ सोबत हशा आनंद. आईनेही थोडीशी लाजत, थोडीशी हसत, थोड्या गप्पा मारत मन मोकळं करून सगळ्यांना केक भरवला. स्टाफ, आम्ही सगळे, कोणी हसत कोणी मजा करत, सगळ्यांनी मिळून खूप सुंदर. त्यानंतर आईला केक भरवण्यात आला. त्यानंतर आईने सुद्धा सगळ्यांना थोडा थोडा केक भरवला. आणि आणखीन एक सरप्राईज म्हणजे त्यांनी कचोरी मागवली. हे सर्व प्लॅनिंग खूप गुप्त होतं. हे आम्हाला त्यांनी कळूनच दिलं नाही आणि ते आमच्यासाठी मोठं सरप्राईज होतं आणि खूप क्यूट सरप्राईज होतं. गप्पा गोष्टी आणि साडी सिलेक्शन झाल्यानंतर मग आम्ही साड्या फायनल केल्या. शॉपिंग पण काही साधी नाही. 7 साड्या, 2 मंगळसूत्र, 1 हार. फुल शॉपिंग मोड ऑनच होता. त्यावर भरपूर डिस्काउंट मिळालं. त्यामुळे मनही खुश झालं आणि खिशासुद्धा खुश झाला. विके कलेक्शन म्हणजे फक्त साड्यांचं दुकान नाही तर माणुसकी, आपुलकी आणि प्रेम जपणारी जागा आहे. विशेष करून त्या ताई खूपच सालस, प्रेमळ आणि मनमिळाऊ आणि आपुलकीने बोलणाऱ्या. पहिल्या भेटीतच असं वाटलं की आपण कुठल्या दुकानात नाही तर आपल्या माणसांकडेच आलो आहोत. साड्या दाखवताना घाई नाही, चेहऱ्यावर कायम हसू, प्रत्येक साडीबद्दल शांतपणे समजावून सांगणं, आईच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सजेशन्स देणं, हे सगळं खरंच मन जिंकणारं होतं. आईशी त्या ताई इतक्या प्रेमाने बोलत होत्या की आई ही अगदी आपलीशी झाली. ना कस्टमर शॉपकीपर असा भेद, तर अगदी घरच्यांसारखंच वागणं. गप्पा, हशा, साधेपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनापासून दिलेलं त्यांनी प्रेम. निघताना आईकडून सुद्धा ही त्यांच्यासाठी एक छोटीशी भेट. आम्ही खूप ठरवलेलं की जेव्हा पण त्यांच्याकडे जाऊ त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट नक्कीच घेऊन जाऊ. तर आम्ही खूप गिफ्ट सर्च करण्याचा प्रयत्न केला स्वामींच्या दर्शनानंतर, पण आम्हाला काही मिळेनाच. आधी वाटलं स्वामींची एखादी छानशी मूर्ती द्यावी, पण नंतर आठवलं त्या तर स्वामींचं खूप करतात म्हणजे त्यांच्याकडे ऑलरेडी असणार. मग सर्च करता करता आम्हाला हे 2 क्यूट छोटेसे कॉपरचे हत्ती भेटले. मग आम्ही ते घेतले. तर त्यांनासुद्धा एक गिफ्ट खूप आवडलं. एकंदर शॉपिंग खूप छान झाली आणि विके कलेक्शनचं तर काय सांगू. जर दूर राहत असाल तर ऑनलाईन साड्या मागवू शकता. डिलिव्हरी चार्जेस एकदम फ्री आहेत आणि क्वालिटी तर खूपच उत्तम आणि प्राईससुद्धा खूप रिझनेबल. आणि जर सोलापुरात राहत असाल तर विके कलेक्शनला नक्की भेट द्या. यानंतर आता आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला खूप साऱ्या साड्यांचं कलेक्शन सोबत घेऊन.